विष्णू खराटे यांची टीम या ठिकाणी करण्यासाठी आलेली आहे मैदानात. पहिलं षटक घेऊन आलेले तुषार, गोलंदाजी फलंदाजी करतोय लुकमान. आणि व्हाईट बॉल. एक चेंडू एक धाव. विष्णू खराटे यांची सामाजिक एकात्मता टीम. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. तुषार यांचा सलग दुसऱ्यांदा व्हाईट बॉल. 4 व्हाईटचा रेकॉर्ड आपल्या आनंद नायडूच्या नावावर आहे, तो तोडण्यासाठी यांचा प्रयत्न दिसतोय. सलग 6 व्हाईटला 1001 रुपयाचे पारितोषिक सोनू सिंग यांनी ऑलरेडी जाहीर केलेलं आहे. आतापर्यंत 2 सलग व्हाईट टाकण्याचा पराक्रम. 1 धाव. 2 चेंडू, धावसंख्या झाली 3. बरोबर ना. सामाजिक एकात्मताची टीम विष्णुभाऊ खराटे यांची. व्हाईट बॉल दिलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सलग व्हाईटला आपलं पारितोषिक आहे मित्रा. परत एकदा व्हाईट बॉल. एका ओव्हरमध्ये 4 झालेत, पण सलग 2 झालेत. अजून 4 टाकायला लागतील 1000 रुपयाच्या पारितोषिकसाठी. विष्णुभाऊ यांच्या चेहऱ्यावरती आनंद. सलग 4 व्हाईटचा बोनस विष्णुभाऊ यांच्या टीमला भेटलेला आहे, सामाजिक एकात्मता टीमला. संघ मालक विष्णू खराटे यांची एक महत्वाची घोषणा. अजून 2 सलग व्हाईट टाकल्यास 501 रुपयाचे पारितोषिक जाहीर झाले तुषारला. आणि जाणार आहे. आता फक्त एकच राहिला. विष्णुभाऊ 500 रुपये तयार ठेवा. फक्त 1 व्हाईट टाकायची आवश्यकता आहे. व्हाईट प्लस आहे आता. व्हाईट प्लस आहे त्याचा. व्हाईटचा पराक्रम करणारे एक खेळाडू, नावाजलेले खेळाडू. धावसंख्या 7. चेंडू 2 चेंडू 7 धावा. खूप सुंदर अशी गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून. अतिशय नावाजलेला आणि महागडा खेळाडू तुषार. आणि अजून एक जर व्हाईट टाकला आता तर 501 रुपये त्याला विष्णुभाऊ कडून लागू झालेले आहेत. आणि खेळाडू बाद झालेला आहे. लुकमान बाद झालेला आहे. 500 रुपये विष्णुभाऊंचे वाचवण्यात तुषारला यश आलेलं आहे. 3 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 7. आशिष सर आपल्या संपूर्ण टीमला घेऊन साई रेस्टॉरंट कडे त्यांची वाटचाल. संपूर्ण टीमला डिनर साठी साई रेस्टॉरंट कडे घेऊन जाताना आशिष सर. सूर्यनगर मधील लक्झरियस हॉटेल म्हणजे साई रेस्टॉरंट. खूप सुंदर अशी फलंदाजी, त्याचबरोबर गोलंदाजी. तुषार अतिशय महागडा खेळाडू आहे. तुषार जवळजवळ 8 संघांनी याच्यासाठी बोली लावलेली. त्यानंतर चिठ्ठीमध्ये भारत सलूनच्या नावानं त्याचं चांगलं झालं. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा तुषारचं संतुलन बिघडलेलं आहे. तुषारने जर या बॉलला जर विकेट घेतला तर अभिजित गोलप यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. या चेंडूला विकेट घेतल्यास 501 रुपयाचं पारितोषिक. आणि व्हाईट बॉल. व्हाईट प्लस. वाईड आहे फक्त. खूप सुंदर.
धाव संख्या झालेली 12. धाव संख्या झालेली अतिशय खराब गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून. आता झालेली महत्वाची माहिती, एक जुन्या नावाजलेला खेळाडू शेरा याला दुखापत झाली मॅच मध्ये, त्यामुळे कदाचित तो फिटनेस मध्ये फिट नाहीये. थोड्याच वेळात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचं फिटनेस सर्टिफिकेट येईल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल. आजच्या या SP11 मध्ये अतिशय महत्वाचा योगदान असणारा प्रतीक जोगले याचा देखील अतिशय मनापासून आभार. खूप प्रामाणिक आणि निस्वार्थ असा खेळाडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय. फलंदाजीला आहे सुहास विष्णुभाऊच्या संघाचा आणि खूप सुंदर असा फटका मारण्यात यशस्वी झालाय सुहास. एक धाव. सुरेनगर मध्ये अशा प्रकारच्या लीग होणं म्हणजे एक आगळं वेगळंच समीकरण आहे आणि ते समीकरण साधण्यामध्ये SP11 संघाला यश प्राप्त झाले. खूप सुंदर असं मॅनेजमेंट त्यांनी या ठिकाणी ठेवले. डॉट बॉल, पंचांचा निर्णय डॉट बॉल. सुरेनगर मधल्या विविध सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील, विविध क्लासेसचे शिक्षक असतील, क्रिकेट प्रेमी असतील, या सर्वांनीच या लीगला पहिल्या वर्षी भरभरून प्रतिसाद दिला आणि पहिल्याच वर्षी घवघवीत यश या लीगला लागलेलं आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जवळजवळ 18,500 लोक आता युट्यूबला ही मॅच बघत आहेत आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे सुरेनगरकरांसाठी. आणि खेळाडू बाद झालेला आहे. धाव संख्या झालेली 13. मंचावरती आगमन झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि या SP11 चे मॅनेजमेंट टीम मधले सर्वेश बांदल यांचे वडील म्हणजेच बांदल साहेब यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालेलं आहे. सुरेशजी बांदल यांचं सहर्ष स्वागत SP11 च्या माध्यमातून. धाव संख्या झालेली आहे 13. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा सुहास खूप सुंदर असा चेंडू टाकतोय. राहुलच्या माध्यमातून खूप सुंदर असं गोलंदाजी करतोय राहुल उर्फ बदक. खूप सुंदर फटका, खूप सुंदर फटका. डीजे मॅम्बोला फटका बसलाय. दोन षटकं समाप्त झाली. धाव संख्या 14. रवींद्र दबडे यानंतर आपली मॅच आहे, त्यामुळे आपण फिट राहायचं, किट घालून रेडी राहायचं. रवींद्र दबडे. कांबळे पुन्हा एकदा एक नावाजलेला उदयनगरचा खेळाडू, जुना खेळाडू, फिरकी गोलंदाज आणि पहिल्याच चेंडूमध्ये त्याला यश आलेलं आहे. विष्णुभाऊंच्या संघाचे सलग खेळाडू बाद होत आहेत. पहिलं षटक खूप चांगलं गेलं होतं, विष्णुभाऊच्या संघाला 12 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर दुसऱ्या षटकात फक्त 2च धावा आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात अतिशय खराब झालेली. म्हणजे पहिल्या षटकामध्ये कांबळेला पहिल्या चेंडूमध्ये यश प्राप्त झालंय. आता कर्णधार स्वप्नील मैदानात उतरलाय. स्वप्नीलला 5 चेंडू खेळावे लागतील. यानंतर होणारा अतिशय महत्वाचा सामना, सेमीफायनलच्या लिस्ट मधला अतिशय महत्वाचा सामना म्हणजे सोनू सिंग वर्सेस रणजित यादव. आणि या सामन्यामध्ये असंख्य क्लॅशेस होण्याचे चान्सेस आहे, म्हणून पंचांनी अतिशय सावध राहायचं शेवटच्या सामन्यासाठी. कारण की सोनू सिंग आणि रणजित यादव यांचे फॅन खूप आहेत, त्यामुळे
आता सध्या तरी 17,500 लोक युट्यूब लाईव्हला बघतायत, ते 34,000 कधी क्रॉस होतील हे सांगता येणार नाही. कांबळेचा सुंदर असा चेंडू आणि सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, पण खेळाडू बाद झालेला आहे. यश पाटीलची सुंदर असं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक वरती आलाय पुन्हा एकदा सँडी. धाव संख्या 16 झाली धाव संख्या. कांबळे अतिशय उत्तर असा गोलंदाज, अतिशय उत्तम गोलंदाज. 5 चेंडू, शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू, शेवटचं षटक. वाईट प्लस. पुन्हा एकदा विष्णुभाऊंच्या गोट्यामध्ये आनंदाचं वातावरण. एक धाव काढण्यात यशस्वी. धाव संख्या एकच आहे. धाव संख्या 19. सुलतान स्ट्रायकरला जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. रणजित इलेव्हन्स वर्सेस सोनू सिंग. टॉस उडून घ्यायचं. सुधीर पवार टॉस उडवण्यासाठी मंचावरती जायचे. सुधीर पवार. सुनील भाऊ आवारी आपल्याला देखील विनंती आहे, टॉस साठी आपण मंचावरती जायचं. कॅप्टन आशिष. आशिष पुढे यायचे. टॉस उडून घ्यायचं. आशिष. महाराष्ट्र निर्माण सेनेचे आमचे मित्र आणि वेळोवेळी सहकार्य करणारे राजू जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सुधीर पवार टॉस उडवतील आता दोन संघामध्ये. रणजित 11 वर्सेस सोनू सिंग 11. अतिशय अतिथी मॅच असणार आहे. कोण टॉस जिंकले? रणजित 11 टॉस विन झालेले आहेत. स्वप्नीलने जर एका ओव्हरमध्ये विकेट घेतले तर रविराज शिग्रुक यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक त्यांच्यासाठी जाहीर झालेलं आहे. स्वप्नील हा विष्णुभाऊ खराटे यांच्या टीमचा कर्णधार आहे आणि त्यांनी जर एका ओव्हरमध्ये 3 विकेट बाद केले तर रविराज शिग्रुक हे क्रिकेटप्रेमी त्यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक जाहीर झालेले आहे. हात वरती करायचं रविराज. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हात वरती करायचं. आता सुलतान 11 साठी एक महत्वाची गोष्ट, या इनिंग मध्ये जर तुमच्या चौकार गेला तर प्रत्येक चौकारामागे संजय एंटरप्राइजेस, अभिजित गोलप, विशाल गोलप यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक जाहीर झालेले संपूर्ण सुलतान 11 टीम साठी. अतिशय नावाजलेला खेळाडू आहे सँडी. स्ट्राईक वरती तुषार. खूप सुंदर, खूप सुंदर.
सूर्यनगर एक्सप्रेस याचं हे नाव आहे, कारण की ह्याच्या एवढी फास्ट गोलंदाजी आतापर्यंत सूर्यनगरमध्ये कोण करत नाहीये. पारसाईड पोलीस ठाण्याचे आमचे मित्र आणि या सूर्यनगरचे रहिवासी समीर जाधव हे पारसाईड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे, ते देखील मॅच खेळत आहेत. जरा हात वरती करायचे समीर जाधव, आपण हात वरती जरा जोरदार डबल आपल्या मित्रासाठी. सूर्यनगर एक्सप्रेस पुन्हा एकदा क्रांती मैदानाकडे वळलेली आहे. एक चेंडू 2 धावा. पुढील मॅच दिलदोस्ती दुनियादारी वर्सेस रणजित 11. रवींद्र दबडे तयार राहायचे, आपल्याला वॉर्मअप चालू करायचं आहे. सोनू सिंगच्या टीमने दिलदोस्ती दुनियादारीने वॉर्मअप चालू करायचं. सोनू सिंग यांची बॅटिंग आहे. खूप सुंदर सँडी. स्ट्राईक वरती एक नावाजलेला खेळाडू तुषार. आणि खेळाडू बाद झालेला आहे. पुन्हा एकदा विष्णुभाऊंच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. पहिला झटका सुलतान 11ला, त्याचबरोबर शेराला पण. शेरा बाहेर असल्यामुळे खरं म्हणजे सुलतान 11चं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. मेडिकल फिटनेस मध्ये शेरा त्यांच्या हाताला दुखापत झाली, त्यामुळे त्यांना या मॅचला मुकावे लागते. स्ट्राईक वरती आलाय साहिल, उजव्या फळीचा फलंदाज साहिल गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सँडी आणि पुन्हा एकदा खूप सुंदर सूर्यनगर एक्सप्रेस. 4 चेंडू, धावसंख्या 2. 4 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 2. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा साहिल गोलंदाजी करतोय सूर्यनगर एक्सप्रेस. सँडी आणि वेट सर तिकडे लक्ष द्या, तिकडे लक्ष द्या. अंपायर डिसिजन देतील तिकडे, अंपायर डिसिजन देत आहेत. थांबा मॅनेजमेंट घाई करू नका, अंपायर डिसिजन देत आहेत. शांतराव, एच डी शांतराव, जरा आपण डॉट बॉल आहे. प्लस आहे सर. डेली शेवटचा चेंडू घेऊन येतो पुन्हा एकदा सँडी. धावसंख्या झालेली आहे 2. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. विष्णुभाऊ आणि सामाजिक एकात्मता टीम विजयाच्या जवळजवळ पोहोचलेली असं दिसतंय. खूप खराब सुरुवात सुलतान 11ची झालेली आहे, खूप खराब सुरुवात. आता आलेला फलंदाज मयूर. स्वप्नील साठी रविराज शिद्रोग यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे, पण त्यासाठी आपल्याला 3 बळी बाद करायला लागतील. स्वप्नील सँडीच्या माध्यमातून डेअरी मिल्क चॉकलेट या ठिकाणी बॅट्समन साठी आलेला आहे. स्वप्नील ट्रॅक वरती करून एक वेगळ्या स्टाईल मध्ये गोलंदाजी करायला, शूजची ऍडव्हर्टाइज करायसाठी स्वप्नील. खूप सुंदर क्षेत्ररक्षण स्वप्नीलच्या माध्यमातून, पण आपल्याला 3 गडी बाद करावे लागतील मित्रा, तेव्हा आपल्याला 1000 रुपयाचे पारितोषिक भेटेल. खूप सुंदर, हो अतिशय वेगळ्या लेवलचा बाउन्स. बॉलिंग पिच आहे, पाऊस पडलेला सकाळी, त्यामुळे जरा पिच थोडंसं हे झालंय. धावसंख्या 3, धावसंख्या 3, 2 चेंडू स्वप्नील. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतो विष्णुभाऊच्या टीमचा.
सामाजिक 11 सूर्यनगर सामाजिक एकात्मता टीम आणि खेळाडू बाद झालेला आहे. खेळाडू बाद झालेला आहे. विष्णुभाऊंच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद. पुन्हा एकदा स्वप्नील आलाय. स्ट्राइक वरती आलाय. अन्ना सबको करेगा चौकन्ना. खूप सुंदर क्षेत्ररक्षण समीर जाधव द्वारा. एक धाव करण्यात यशस्वी. पत्र्यावरती देखील गर्दी वाढली प्रेक्षकांची. लहान मुलांनी खाली उतरा. तिकडून मित्रांनो खाली उतरा. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आलेला राहुल आणि खेळाडू बाद करण्यात यशस्वी. 2 विकेट घेतले रविराज. 1 विकेटची गरज आहे फक्त. किती चेंडू बाकी आहेत सर? शेवटचा चेंडू स्वप्नील. शेवटच्या चेंडूला जर विकेट आला तर रविराज यांच्याकडून आपल्याला 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे ऑलरेडी. परत तयार राहायचं. विष्णुभाऊ यांच्याकडून एक महत्वाची घोषणा. 1 मिनिट बॉल थांबवा जरा. या बॉलला जर विकेट घेतला तर 2001 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील साठी जाहीर झाले. अरे बोला काय चला 2000+1 3000 झालेले प्लस गणेश मोबाईल यांच्याकडून देखील 501 रुपये झालेले जाहीर. 3500चा हा महागडा चेंडू घेऊन येतो स्वप्नील. अतिशय घाण चेंडू टाकलाय स्वप्नीलनी. 3500चं स्वतःचं नुकसान करून घेतलंय स्वप्नीलनी. पण ही चॅलेंज अशी चालू राहील. वाईड असल्यामुळे हा चेंडू धरला नाही जाणार. 3500चा पुन्हा एकदा चेंडू घेऊन येत आहेत स्वप्नील. स्कॅनर तयार ठेवा सर्वांनी. मोये 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 झालेला आहे. 6 धावा. 2 षटक संपल्यानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 6. सूर्यनगर प्रीमियर लीग अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो. या ठिकाणी सर्वच सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्या बीटचे आपल्या महत्वाचे शिलेदार आणि आपल्याला सहकार्य करणारे पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. जरा जोरदार आणि पारसाट पोलीस ठाण्याचे अधिकारी पवार साहेबांचं स्वागत करावं. सर आपल्याला विनंती आपण पुढे यायचं प्लीज मंचावरती. पवार साहेब इथूनच या. मैदानातूनच या. मैदानात मंचावरती यायचं पवार साहेब. बीट मार्शलचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे पवार साहेब यांचा देखील एक सन्मान करून घ्यायचा मॅनेजमेंट टीमच्या वतीने. अतिशय वेळोवेळी आपल्याला सहकार्य करणार आणि क्रिकेट प्रेमी पवार साहेब हे देखील स्वतः क्रिकेट प्रेमी त्यामुळे त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सर आपल्याला विनंती आपण मंचावरती जायचं जरा. मंचावरती यायचं पवार साहेब. अतिशय सुंदर अशी मॅच चालली आहे. विष्णुभाऊ खराटे पवार साहेबांना सन्मानित कर. आणि खेळाडू बाद झालेला आहे. खूप सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न यशचा पण त्याला जितकं यश आलेलं नाहीये. त्यानंतर एक जुना नावाजलेला खेळाडू कांबळे. विष्णुभाऊंचा संघ जवळजवळ सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करतो आणि सामाजिक एकात्मता टीमसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सूर्यनगरच्या सर्वांगीण विकासात ज्यांचं अतिशय महत्वाचं योगदान आहे अशी सूर्यनगर सामाजिक एकात्मता टीम. आणि या सामाजिक एकात्मता टीमचा विजय जवळजवळ निश्चित झाल्याचं दिसतंय. वाईट बॉल आहे. वाईट बॉल आहे. वाईट प्लस नाही फक्त वाईट आहे.
खेळाडू बाद झालेला आहे. खूप सुंदर हॅट्रिक बॉल साठी आवाज द्यायचा, हॅट्रिक बॉल साठी आवाज द्यायचा विष्णुभाऊ. शामीर शेख यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या चिरंजीव सोबत शामीर शेख यांचं आगमन झालेलं आहे. दिल दोस्ती 2000 ग्रुपचे अध्यक्ष शामीरभाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हॅट्रिक बॉल आहे नंबर, हॅट्रिक बॉल आहे विष्णुभाऊ, आवाज द्यायचा. हॅट्रिक बॉल साठी 2001 विष्णुभाऊ करून पण सिंगल आलेला आहे. हॅट्रिक मिस झालेली आहे. बॅटिंग साठी आलाय शुभम. हो खूप सुंदर अशी गोलंदाजी करते सिद्धार्थ रहिवाशी संघाचा खेळाडू आणि खेळाडू बाद झालेला आहे. 2001 रुपये आपल्याला लागू झालेत. संगमेश्वर सर आपल्याला विष्णुभाऊ खराटे आपले संघ मालक यांच्याकडून 2001 रुपयाचे पारितोषिक जाहीर झालेले आहे या विकेट साठी. भाई जरा इकडे सारखा ना, दिसत नाही मला, बोलता नाही ना. विष्णुभाऊंचा भरोसा नाही, जर फायनल आली तर ताजला पण घेऊन जातील. विष्णुभाऊंचा भरोसा नाही. पवार साहेब धन्यवाद, आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमचं सहकार्य केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. खूप सुंदर क्षेत्ररक्षण समीर जाधव द्वारा आणि टीम जिंकलेली आहे. सामाजिक एकात्मता टीम सेमीफायनल कडे वाटचाल आणि सुशील खरात यांचं देखील आगमन झालेलं आहे. गणेशजी बाबर, सुशील खरात यांचं देखील आगमन. अतिटकीचा आणि महत्वाचा सामना सोनू सिंग वर्सेस रणजीत 11. पैशाची बोली फी लागणार आहे. युट्यूबला इतके आता फॅन फॉलोअर्स बघतील. फटाके फुटलेले आहेत. हे फटाके सोनूच्या विजयाचे असू शकतात.